ए कुठं चालला? थांबा. शिवा पण मला खरंच नवल वाटतं. तुला कोण का मारायचा प्रयत्न करेल का? ते काय मला माहित नाही रे, पण मला एक गोष्ट वाटते की रॉकीला हे सगळं कळलं असेल म्हणून तो तिथे मला घ्यायला आला. तेच ना, म्हणजे रॉकी वस्तीच्या बाहेर जाऊन थांबणार होता आणि तू त्याला घ्यायला येणार होतीस ना. मी तेच तर म्हणतेय ना. म्हणजे रॉकीने वस्तीच्या बाहेरच काहीतरी बघितलं होतं आणि मग तो तिकडे आला. ऐका थांबा, आपण नुसतं हे अंदाज बांधून काही होणार नाहीये. आपल्याला पुरावा पाहिजे. त्यासाठी आपण तिकडे जाऊन फोन शोधूया ना, तेच तर सांगतेय. ए भाईलो, जर पोलिसांना तो फोन सापडला नाही याचा अर्थ तो फोन तिथंच असेल. हे चला शोधूया आपण. शिवा बरोबर बोलतोय हा. आपण पोलिसांनाच घेऊन जायचं का तिकडे शोधायला? तेच तर बोलते की पोलिसांना नाही सापडते म्हणून. आणि नको हा पोलिसांना, तसे त्यांचा आपला विश्वास नसतो भाई. आपण आपलं जाऊन शोधू. काय बोलतो? हा, मग विचार कसला करते, चला ना जाऊया आपण. थांबा. काय वेळ बीट लागले का तुम्हाला? मग परिस्थितीचं काही गांभीर्य नाहीये का? जे रॉकी सोबत झालंय ते तुम्हा कोणासोबतही झालेलं बघवणार नाही मला. आणि शिवा, तू जे म्हणतेस त्याचं खरं असेल, तुझ्या जीवाला धोका असेल, तर त्या ठिकाणी तू फोन शोधायला जाणं किती धोकादायक हे तुला कळत नाहीये? आशू, मला काही नाही होणार रे. काही बोलू नकोस तू. आणि तुम्ही सगळे कोणी कुठेही जाणार नाहीये, कळलं? प्रॉमिस करा आधी मला. लक्षात येतंय? ते उद्या आपण जाऊ, पोलिसांना फोन तो आहे तिथे सांगू आणि सगळं सांगू. ते जे काही ट्रेस करायचं ते करतील, लोकेशन काढायचं ते काढतील. तुम्ही कोणी याच्यामध्ये पडायचं नाहीये. अरे त्यांच्याकडे काय एकच केस नाहीये आशू. शिवा, मी सांगतोय, तुला कळत नाहीये? मी सांगतोय ते फायनल आहे.